शिंदे सेनेत चलबिचल सुरू झाल्यानं ते आता भाजप किंवा प्रहारमध्ये विलीन होऊ शकतात. खासदार संजय राऊत यांचं मोठं विधान. सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाचा निकाल फेटाळल्यास महाराष्ट्राच्या जनतेचा विजय होईल. राऊतांची प्रतिक्रिया. माझी आजची माहिती अशी आहे की समोरच्या बाजूला चलबिचल सुरू झाली आणि भारतीय जनता पक्षामध्ये मर्ज व्हायचं की जो एक लहान पक्ष त्याने आपल्यामध्ये घेतलेला अलीकडच्या काळामध्ये प्रहार, मला वाटतं त्यांच्यामध्ये मर्ज व्हायचं TMC प्रमाणे. या संदर्भात त्यांच्याकडे खल सुरू आहे. आता लवकरच फुटरी गटाचे नेतेही दिल्लीला येतील आणि त्यांच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा यांच्याशी चर्चा करतील. समृद्धी आणि शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पात हजारो कोटींचा घोटाळा झालाय. या प्रकल्पांमुळेच आमदार खासदारांचा बेडकाचा बैल झालाय. खासदार संजय राऊतांचे राधेश्याम मोपलवार यांच्या मुद्द्यावरून गंभीर आरोप. या प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांनी उत्तर द्यावं, राऊतांची मागणी. मोपलवार हे राज्य शासनामध्ये सार्वजनिक बांधकाम वगैरे खात्यात काम करत होते असे माझी माहिती आहे. हे समृद्धी महामार्ग किंवा शक्तीपीठ या दोन्ही मार्गांना खरं म्हणजे त्यांचं नाव द्यायला पाहिजे ते मोपलवारांनी. अशा प्रकारच्या कामातून अनेक अधिकारी, अनेक ठेकेदार, अनेक राजकारणी हे इतके फुगलेले आहेत म्हणजे बेडकांचा बैल झाला, इतके फुगलेले. आता ह्या सगळ्यावरती आपल्या प्रामाणिक सचोटीच्या मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं पाहिजे. माझं काहीच म्हणणं नाही त्याच्यावरती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून 2 दिवसीय नाशिक दौऱ्यावर. राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली शहर आणि ग्रामीण पदाधिकाऱ्यांची बैठक होणार. खड्ड्यांच्या मुद्द्यावर काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष. छत्रपती संभाजीनगरमध्ये आजही कॉक्रोच जनता पार्टीची बैठक. CJP आज मोठी घोषणा करणार असल्याची प्रवक्ते आशुतोष रांक यांची माहिती. CJPचा देशभरातील अजेंडा ठरण्याची शक्यता. धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटलांकडून व्हॉट्सअप स्टेटसच्या वादावर पडदा. एकजुटीला तडा जावा यासाठी काहींचे प्रयत्न, मात्र कार्यकर्त्यांचा सन्मान आणि पक्षहित हीच प्राथमिकता असल्याचं अर्चना पाटलांचं स्पष्टीकरण. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावरील टीकेवरून राज्यातील राजकारण तापलं, तर गुंगी गुडिया म्हणणाऱ्यांनी खेद व्यक्त करणं अपेक्षित. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची प्रतिक्रिया. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत पण महिलेचा आदर आणि आमच्या मायभगिनींचा आदर ठेवणं ही आपली संस्कृती राहिलेली आहे. त्यामुळे अशा शब्दप्रयोग करणं मला वाटतं दुर्भाग्यपूर्ण आहे आणि ज्यांनी कोणी असा शब्दप्रयोग केला असेल त्यांनी निश्चितपणे खेद व्यक्त करणं अपेक्षित आहे. सरसंघचालक मोहन भागवत आज जेनझींसोबत संवाद साधणार. मुंबईत होणाऱ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेकडून बॅनरबाजी. देशावर प्रेम करण्यासाठी कुणाच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाही. जेनझी लोकशाहीच्या बाजूने उभा आहे, अशा आशयाचे बॅनर्स. भाजप शत्रूला संपवण्याऐवजी मित्राला संपवतोय. एकनाथ शिंदेंच्या लाडकी बहीण योजनेमुळे भाजप सत्तेत आहे आणि त्यामुळे त्यांनी कुरघोडी करू नये. शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकरांचा भाजपवर पुन्हा घणाघात. लाडकी बहीण योजनाच ही एकनाथ शिंदे साहेबांनी आणली. महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य भगिनींना त्यातला न्याय हक्क मिळाला पाहिजे, त्यांना त्या पैशातून घरातली गरजा भागल्या पाहिजे, हे हेतूने आणलेली ती योजना आहे. आणि हा धाडसी निर्णय त्यांनी त्यावेळेला घेतला. त्यामुळे भाजपाची आणि शिवसेनेची आणि राष्ट्रवादी सत्ता याला कारणीभूत एकनाथ शिंदे साहेबच आहेत. तर आमचं हे म्हणणं की तुम्ही मित्रांना संपवण्यापेक्षा दुश्मनाला संपव, पण हे मित्रांनाच जास्त संपवण्याचं काम करतात. तर कुरघोडीचं राजकारण न करता आमचं मत आहे की तुम्ही सगळ्यांना आपण काय जे बोलतोय काय करतोय ह्याचं भान आपण सगळ्यांनी ठेवलं पाहिजे. गणेशोत्सवाआधी कोकणातील प्रवास अधिक सुरळीत करण्यासाठी मंत्री भरत गोगावले यांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक. माणगाव इंदापूर बायपासची 1 लेन वाहतुकीसाठी खुली करण्याचं उद्दिष्ट असल्याची मंत्री भरत गोगावले यांची माहिती. आम्ही माणगाव इंदापूरचा जो बायपासचा जो भाग आहे त्यामध्ये आम्ही 1 लेन माणगावची सुरू करायचा आमचा प्रयत्न आहे गणपतीच्या आसपास.
रत्नागिरीतील भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचं निधन. कोल्हापूर रत्नागिरी प्रवासादरम्यान हृदयविकाराचा झटका आल्यानं मृत्यू. राजेश सावंत यांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळात शोककळा. धुळ्याच्या शिरपूरमध्ये आमदार अमरीश पटेल यांची बनावट ऑडिओ क्लिप व्हायरल. समाजात गैरसमज पसरवून राजकीय प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्यानं अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल. पुण्याच्या विषारी दारू प्रकरणात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाची मोठी कारवाई. मुख्य आरोपी दत्ता उर्फ भाऊ शिवराव लोंढेसह संपूर्ण टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई. धुळे जिल्ह्यातील चोपडा फाटा परिसरात बसच्या धडकेत 2 तरुणांचा जागीच मृत्यू. चेतन पाटील आणि केतन पाटील असं मृत तरुणांचं नाव. दोघांच्या मृत्यूमुळे शिरपूर तालुक्यातील भाटपुरा गावात शोककळा. अमेरिका इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर सोनं चांदीच्या दरात पुन्हा मोठी उसळी. गेल्या 24 तासात सोन्यात 3,000 तर चांदीमध्ये 10,000 रुपयांची वाढ. सोन्याचे दर 1,48,000वर तर चांदीचे दर 2,40,000वर. मुंबईतील म्हाडाच्या 2,640 घरांच्या लॉटरीचा निकाल आज जाहीर होणार. वांद्र्यातील रंगशारदा सभागृहातून दुपारी 12 वाजता सोडत नागरिकांसाठी म्हाडाच्या अधिकृत युट्यूब चॅनलवर सोडतीच्या प्रक्षेपणाची सुविधा. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा. पश्चिम रेल्वेकडून 42 विशेष फेऱ्यांची घोषणा. मुंबई आणि उधनामधून 8 विशेष गाड्या विविध दिवशी धावणार. आरएससी तिकीट असलेल्या प्रवाशांना रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा. एसी डब्यात आता संपूर्ण बेडरोल किट मिळणार. कन्फर्म तिकीट धारकांप्रमाणे चादर, ब्लँकेट, उशीसह सर्व सुविधा देणं रेल्वेसाठी बंधनकारक. रांचीतील जेपीएससी जेएसएससी परीक्षेच्या गैरप्रकारांविरोधातील आंदोलन आज 13व्या दिवशी कायम. सरकारसोबतच्या चर्चेसाठी तयार, मात्र चर्चा प्रसारमाध्यमांसमोरच व्हावी, विद्यार्थ्यांची अट. राज्यात पावसाचा जोर कायम. रायगड, पुणे आणि सातारा घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट. ठाणे, कोल्हापूर, रत्नागिरी आणि नाशिक घाटमाथा परिसरातही मुसळधार पावसाचा इशारा. तर कोकणातही दमदार पावसाची हजेरी. सिंधुदुर्गातील नद्या दुथडी भरून वाहत असून धरणातील पाणीसाठा 80%वर, तर जिल्ह्यात अद्याप सरासरी 35% पावसाची तूट कायम. धुळ्यातील लळिंग धबधबा पावसामुळे पुन्हा ओसंडून वाहू लागलाय. हिरवाईनं नटलेला निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी. लळिंग कुरण परिसरातील निसर्ग सौंदर्याची पर्यटकांना भुरळ. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यात तापीच्या बॅकवॉटरचा शेतकऱ्यांना मोठा फटका. कापूस, मका, सोयाबीन आणि बाजरीची पिकं पाण्याखाली. महसूल आणि कृषी विभागानं तातडीनं पंचनामे करून मदत द्यावी, शेतकऱ्यांची मागणी. धाराशिवमध्ये अतिवृष्टी होऊनही नद्या ओढे कोरडे ठाक. मांजरा, तेरणा आणि बोरी नदीवरील बंधाऱ्यामध्ये पाणी न अडल्यानं पाणीसाठ्याचा प्रश्न गंभीर. बंधाऱ्यांना तातडीनं दरवाजे बसवण्याची ग्रामस्थांची मागणी. पिंपरी चिंचवड महापालिकेचा 1,153 खड्डे बुजवल्याचा दावा वादाच्या भोवऱ्यात. डांबराऐवजी मुरुम, माती आणि खडी टाकून डागडुजी केल्याचा आरोप. तर पावसात पुन्हा खड्डे उघडे झाल्यास अपघात होण्याची भीती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.